कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मधील पेपर 1 मधील गणित ह्या विषयातील स्वाध्याय क्रमांक 21.1 जो क्षेत्रफळाशी निगडीत आहे तर तो आज आपण घेऊन येत आहोत. तर या आधीचा स्वाध्याय 21.1 आपण सोडून घेतलेला आहे. तर हा स्वाध्याय 21.2 आज आपण कव्हर करत आहोत. तर चला चालू करूया. तर पहिला प्रश्न बघा. प्रश्न काय आहे? एका अर्धवर्तुळाकृती बागेची परिमिती. आता बागेची परिमिती दिली 180 मीटर. तर त्या बागेचे काय विचारले? क्षेत्रफळ विचारले. तर काय करायचं असतं की बघा, आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. कशाचं क्षेत्रफळ काढायचं आहे? बागेचं. आणि बाग कशी? अर्धवर्तुळाकृती, म्हणजे अशी बाग आहे. मग आपल्याला त्याची काय काढावं लागेल? त्रिज्या काढावी लागेल. मग पहिली त्रिज्या कशी काढावी लागेल? तर अर्धवर्तुळ आहे, अर्धवर्तुळाची त्रिज्या किती असते? 36/7 r बरोबर ही झाली अर्धवर्तुळाची त्रिज्या. ठीक आहे. r ची किंमत येईल 180 गुणिले 7 भागिले 36. 36 ची ही किती पट आहे? 5 पट. 7 5 35. r ची किंमत आली 35. मग अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ ते काय येईल? 1/2 पाय r वर्ग. 1/2 पायची किंमत किती आहे? 22/7. r ची किंमत किती आहे? 35 आणि 35. ह्या दोनने 22ला भाग जाईल, 11 येईल. ठीक आहे. आणि 7ने ह्या 35ला भाग जाईल, 7 5 35. म्हणजे गुणाकार कितीचा येईल? 55 आणि 35चा. ठीक आहे. 5 5 25. हातचे आले 2. 25 आणि 2 27. 5 त्रिक 15. हातचा आला 1. 3 5 15 आणि 1 16. किती आलं? 5. 7 आणि 5 12. इथं आलं 9. इथे आलं 1. उत्तर आलं 1925 चौरस मीटर. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. बघा, सहज सोप्या पद्धतीने हे प्रश्न सुटत असतात. फक्त फॉर्म्युले आपल्याला माहीत पाहिजेत. आता दुसरं बघा. सोबतच्या आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये बाजू PQ समांतर बाजू SR. बाजूची मापे आकृतीत दर्शवलेली आहेत. तर समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ किती? आता ही बाजूची मापे दिलेली आहेत आणि इथं नोट काय दिली? प्रश्नपत्रिकेत दिलेले सर्व पर्याय चुकीचे आहेत. एका पर्यायात योग्य बदल करून उत्तर दिले आहे. म्हणजे हे जे 4 पर्याय आहेत, ह्या 4 पर्यायातले उत्तर कसे आहेत? हे योग्य आहेत. हा प्रश्न कधीचा आहे? 2019चा. मग मला सांगा, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काय असतं? तर ते असतं 1/2 समांतर बाजूची बेरीज चा गुणाकार कशाशी असतो? लंबांतर. काय आहे हे? समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ. मग मला सांगा, आता आपल्याला काय काय पाहिजे? 1/2 आहे. समांतर बाजूंची बेरीज म्हणजे 47 येईल. आणि हे 52 अधिक 5. हे 5 घ्यायला विसरू नका, नाहीतर खूप मुलं हे 5 विसरून जातील. ही संपूर्ण बाजू घ्यायची आपल्याला S पासून R पर्यंतची. तर S ते R ची लांबी किती आहे? 52 आणि 5 57. म्हणजेच काय येईल? 47 अधिक 57 ही बेरीज येईल. ठीक आहे. आणि लंबांतर म्हणजे हे काढायचं आहे PM. मग आता हे 5 आहे, हे 13 आहे आणि आपल्याला ही बाजू काढायची. तर ही बाजू कशी काढू आपण? पायथागोरसचा थेरम. मग PM वर्ग अधिक SM वर्ग बरोबर SP वर्ग. आता PM किती दिलं आहे आपल्याला? SP दिलं आहे 13. 13चा वर्ग 169. SM किती दिलं आहे? 5. 5चा वर्ग 25. PM वर्ग. आता PM वर्ग बरोबर काय येईल? 169 वजा 25 बरोबर 144. म्हणजे PM वर्ग किती आला? 144. त्याचं वर्गमूळ काढलं तर ते किती आलं? 12. म्हणजे लंबांतर किती आलं? 12. ह्या 2ने 12ला भाग जाईल, ते आलं 6. मग 47 आणि 57 ची बेरीज किती आली? ती आली 104. 104 आणि 6चा गुणाकार किती असतो? 624 चौरस
चौरसच्या पुढे काय येईल? मीटर येईल. चौरस मीटर. तर ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. बघा एकदम सहज प्रश्न सुटत आहेत. पुढील प्रश्न बघू. 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ व 20 सेमी कर्ण असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे? तर बघा आपण ह्याला म्हणू चौरस 1. चौरस 1. चौरस 1 छेद चौरस 2. ह्यांचं क्षेत्रफळ काढायचंय. मग वरी काय दिले? बाजू दिले. मग काय येईल? बाजू वर्ग. आणि खाली काय दिले? कर्ण दिले. तर कर्णाचं काय असतं? 1/2 कर्ण वर्ग असतो चौरसाचे क्षेत्रफळ. मग बाजू किती दिले? 20. 20चा गुणाकार 20शी होईल. इथे येईल 1/2 20 आणि 20चा गुणाकार होईल. मग ह्या 20ला हे 20 जाईल, ह्या 20ला 20 जाईल. 1.1/2. हे 1/2 उलटून गुणिले होईल 2/1. म्हणजेच उत्तर काय आलं? 2. म्हणजे चौरस 1 आणि चौरस 2 जर आपण बघितलं तर ते किती आलं? 2/1. म्हणजे किती आहे? तर ते आहे दुप्पट. 3चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघू. एका समभुज चौकोनाची बाजू. आता समभुज चौकोन आपण काढून घेऊया. समभुज चौकोन. समभुज चौकोन कुठे गेला? समभुज चौकोन. हा असा आपल्याला समभुज चौकोन दिलाय की चारी बाजू समान असणारा समभुज चौकोन आपल्याला दिलेला आहे. त्याची बाजू दिली 4.1. ही बाजू दिली 4.1. त्याचा एक कर्ण दिलाय. म्हणजे इथून हा कर्ण किती दिलाय? तर तो दिलाय 1.8. आपल्याला हा मोठा कर्ण काढावा लागेल. ठीक आहे. क्षेत्रफळ काढायचंय. आता मला सांगा क्षेत्रफळ काय असतं? समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय असतं? 1/2 कर्ण 1 आणि कर्ण 2चा गुणाकार. कर्णांचा काय असतो? तो गुणाकार असतो. मग पहिला कर्ण आपल्याला माहिती की 1.8 आहे. 1.8 म्हणजे आपल्याला माहिती किती दुभागतात. 1.8 म्हणजे हे 0.9 आलं. हे पण 0.9 आलं. ठीक आहे. मग आपल्याला ही बाजू काढायची. आता आपण नाव देऊया A B C D. ह्याला नाव देऊ O. मग बघा त्रिकोण AOC. इथं O असा त्रिकोण AOC मध्ये लक्ष द्या की त्रिकोण AOC मध्ये ही बाजू ही काय झाली? काटकोन त्रिकोणाची बाजू झाली. AO चा वर्ग अधिक OC चा वर्ग बरोबर AC चा वर्ग. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितले की तोंडी उत्तर कसे काढायचे. मी तुम्हाला परिमित आपला जो पायथागोरसचा थेरम आहे. पायथागोरसच्या थेरम मध्ये तुम्ही ह्या गोष्टी जाऊन शिका की ज्यावेळेस इथं विषम संख्या येईल. आता 0.9 आहे. ठीक आहे. आता 0.9 ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला काय सांगितलं होतं की आता पॉईंट धरू नका. आता हा पण पॉईंट धरू नका, इथला पण पॉईंट धरू नका. मग 9चा वर्ग किती असतो? 81. 81 मधून 41 गेलं किती आलं? 40. म्हणजे ही बाजू किती येईल? ही AO ही आली 4.0. तुम्ही कॅल्क्युलेट करून पण काढा तेवढीच येईल. 4.1 येईल. पण तुम्हाला एक टेक्निक सांगतो की पेपरमध्ये कमी वेळ असतो त्यावेळेस कसं करायचं. AO 4.0 आलं. हे पण आलं 4.0. म्हणजे 4.0 आणि 4.0 कर्ण किती आला? कर्ण आला 8. मग 1/2 1.8 गुणिले कर्णाची लांबी किती आली? ती आली 8. मग बघा 2 चौक 8. 18 चौक 72. 72 म्हणजे 7.2 चौरस मीटर चौरस सेंटीमीटर आहे इथं. तर ते आलं उत्तर पर्याय क्रमांक 3. 4चं उत्तर आलं 3. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. एका समभुज चौकोनाची. आता समभुज काय दिलाय? चौकोन दिलाय. मग समभुज चौकोन आपण काढून घेऊया. समभुज चौकोन असा हा समभुज चौकोन. त्याची प्रत्येक बाजू दिली आहे आपल्याला. ती काय आहे? 12 आहे. ही बाजू 12, ही पण 12 आणि ही पण 12.
आता हे रोज फॉर्म्युला वापरून पण तुम्ही उत्तर काढू शकता तुम्हाला माहीत नसेल तर. पण समभुज चौकोनाचा काय आहे, वर्गमुळात 3/4 बाजू वर्ग. हे काय समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आहे. मग समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ वर्गमुळात 3/4 बाजू किती आहे 12, 2 वेळा 12 येईल, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36, 36 वर्गमुळात 3 चौरस सेमी. ठीक आहे. जर बघितलं तर आपल्याला 2 उत्तर दिलेत, दोन्ही उत्तर करेक्ट आहे, 2 आणि 4. तुमचं जे म्हणजे 36 वर्गमुळात 3 दिलंय, बहुतेक त्यांचं पर्याय देण्यामध्ये चुकलं असेल, पण उत्तर 2 आणि 4 हे दोन्ही करेक्ट असणार आहेत. पुढील प्रश्न बघू. एका आयताच्या 4ही कोपऱ्यांवर फुलांचे ताटवे लावलेले आहेत, तर आयताच्या उर्वरित भागात क्षेत्रफळ किती. बघा ही डायग्राम आहे, पण याचे आपल्याला ते डायमेन्शन लिहायचे राहिले, तर डायमेन्शन लिहून घेऊया. हा ए, बी, सी आणि डी. ठीक आहे. हे दिले 7 सेमी, हे दिले 10 सेमी, हे 7 सेमी, हे पण 7 सेमी, 7 सेमी, आणि मधली बाजू दिली 4 सेमी. मग बघा हा प्रश्न दिसताना जरी अवघड दिसत असला तरी खूप सोपा आहे, सहज सुटतो. हे 7 सेमी म्हणजे इथून इथपर्यंत 7, इथून हे 4. आता सगळं काढत बसत नाही, फक्त तुम्हाला फक्त अंदाज येईपर्यंत. आता बघा की आपल्याला 7 सेंटीमीटरचा हा काय मिळतोय, एक पाव वर्तुळ मिळतोय, 1/4 भाग मिळतोय. हा हे तर पण किती भाग मिळाला, 1/4, 1/4, 1/4, 1/4. जर आपण चारही मिसळले, चारही भाग मिसळले तर एक पूर्ण वर्तुळ येईल, एक पूर्ण वर्तुळ तयार होतोय. आणि त्याची त्रिज्या किती येते, त्याची त्रिज्या येते 7. आणि जो आयत आहे, आयत आहे, आयतामध्ये लांबी किती आली, आयताची लांबी आली बघा 7 आणि 7 14, 14 आणि 10 24, 24 आली लांबी. आणि रुंदी किती आली, रुंदी आली 7, 7 आणि 4 11 आणि 7 18, रुंदी आली 18. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे की जे उर्वरित भाग आहे, पांढरा जो भाग आहे त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मग आपल्याला काय काढावं लागेल की आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ वजा आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ करावं लागेल, वर्तुळाचे क्षेत्रफळ. आता इथं त्रिज्या किती आहे 7, 7 त्रिज्या म्हणल्यावर वर्तुळाचे क्षेत्रफळ आलं 154, ते माहिती. आधी आयताचं काढू. आयताचे क्षेत्रफळ काय येईल, लांबी गुणिले रुंदी, 24 गुणिले 18 वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ आलं 154. मग गुणाकार करून घेऊ, 18 चौक 72, हातचे आले 7, 18 दुने 36, 36 आणि 7 43, 432 वजा 154. वजा बाकी करून घेऊया, 432 154, 12तून 4 गेले 8, हातचा आला 1, 13 मधून 6 गेले 7, 4 मधून 2 गेले 2, 278. ऑप्शन 4 6चं आपलं उत्तर आलेलं आहे. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 7. आता प्रश्न क्रमांक 7 मध्ये असा आईस्क्रीमच्या कोणासारखी आकृती दिलेली आहे. त्यामध्ये काय म्हणलंय, सोबतच्या आकृतीतील समभुज चौकोन, म्हणजे हे कसे चौकोन आहे, समभुज चौकोन आहे, तिन्ही बाजू सारख्यात आणि बाजू किती दिले 8 सेंटीमीटर. ठीक आहे. त्रिकोणाच्या एका बाजूवर अर्धवर्तुळ काढलेले आहे. आता काय काढलेलं आहे, अर्धवर्तुळ, म्हणजे ही बाजू किती आली, त्रिज्या आली ह्याची 4 सेंटीमीटर, अर्धवर्तुळाची त्रिज्या किती आली 4 सेंटीमीटर, हे पण 4 सेंटीमीटर. तर संपूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ किती. मग आपल्याला संपूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ कसे काढावं लागेल की त्रिकोणाचे क्षेत्रफळ अधिक अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ, त्रिकोणाचे अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ. आता जो त्रिकोण आहे तो कसला आहे, समभुज.
समभुजचा काय येईल 3/4 बाजू वर्ग, बाजू किती दिले 8, अधिक अर्धवर्तुळाचं काय येईल 1/2 पाय r वर्ग असं येईल. ठीक आहे. आता बघा ह्या 4 1 4 4 2 8 8 2 16 16 आणि वर्गमुळात 3 ची किंमत दिली 1.73 अधिक 1/2 पाया किती आहे 22/7. आपण पाय घेऊ 3.14 घेऊ 3.14 आणि r ची किंमत किती आहे r किती आहे 4 4 चा वर्ग आला 16 2 ने ह्याला भागलं किती आलं 1.57. ठीक आहे. मग 16 चा गुणाकार 1.73 अधिक 1.57 गुणिले 16. ठीक आहे. जर आपण हे सोडवलं तर आपलं उत्तर येते 52.80. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. 8 2 16 16 ची दुप्पट जवळपास 16 ची दुप्पट. ठीक आहे. हे उत्तर येईल आपलं. जर तुम्हाला अजून कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर तुम्ही कसं करू शकता बघा 16 कॉमन निघतं 16 कॉमन निघतं 1.73 अधिक 1.57 येतं. यांची बेरीज किती आली 7 आणि 3 10 हातचा आला 1 7 आणि 5 12 12 आणि 1 13 बघा. तर ते असं येईल 16 2 नाही 3 येईल 3.30 येईल. ठीक आहे. 7 आणि 5 12 आणि 1 13 हा 3.30 येईल. 16 गुणिले 3.3 बघा 3 16 त्रिक 48 16 त्रिक 48 हे आलं 0 52.80. अशा पद्धतीने आपण ते कॅल्क्युलेशन करू शकतो. तुमची जी मेथड असेल सोपी असेल त्या मेथडने तुम्ही करू शकता. आता एका त्रिकोणाकृती शेताच्या बाजूंची लांबी दिली आहे आपल्याला. आता त्रिकोण दिला आहे आपल्याला त्रिकोण काढून घेऊया. असा त्रिकोण दिलाय आपल्याला. असा त्रिकोण का काढला कारण की ही दिली बाजू 61 ही दिली 60 आणि ही बाजू 11 दिली. मग 60 61 11 मग मोठ्या दोन बाजूंची बेरीज करून घ्या. 60 अधिक 61 किती आली 121. 121 चं वर्गमूळ किती आलं 11. म्हणजे हा कसला त्रिकोण आला हा आला काटकोन त्रिकोण. म्हणजे लक्षात घ्या की जे आपण पायथागोरस मध्ये शिकवलंय त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला सगळीकडे करावं लागतंय. त्याच्यामुळं पायथागोरसचे थेरम हे एकदम बारकाईने समजून घ्या की आपल्याला ज्यावेळेस असे रँडम आकडे येतात त्यावेळेस आपल्याला कळलं पाहिजे की तो काटकोन त्रिकोण आहे. ठीक आहे. तर पायथागोरसच्या लेक्चरची लिंक मी व्हिडिओमध्ये टाकतो ती पण बघून घ्या ह्या व्हिडिओसोबत. तर हे किती आलं हे आपल्याला कळलं. आता मला सांगा त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असतं 1/2 पाया गुणिले उंची. पाया किती आहे 60 उंची किती आहे 11 2 ने 60 ला भागलं 30 330 आलं काय त्याचं क्षेत्रफळ. क्षेत्रफळ किती आलं 330. आणि ह्या क्षेत्रफळाला किती खर्च येतोय तर 10 मीटर खर्च येतोय. मग 330 चा गुणाकार 10शी होईल उत्तर येईल 3300. पर्याय क्रमांक 1 8चं उत्तर येईल. ठीक आहे. तर अशा प्रश्नांसाठी काय करायचं ते बघा. पुढे बघा सोबत आकृतीत बिंदू ABCD आपण बिंदू ABCD काढून घेऊया. ठीक आहे. A B C आणि D हे वर्तुळाचे केंद्रबिंदू आहेत. वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे. म्हणजे हे 7 सेंटीमीटर आहे म्हणजे हे पण 7 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती. आता रेखांकित भागाचे क्षेत्रफळ जर काढायचं झालं तर हा काय आला हा आला 1/4. वर्तुळाचा भाग किती आला 1/4 वर्तुळाचा भाग हा पण 1/4 हा पण 1/4 हे 1/4 म्हणजे पाव भाग आहे. हा पण पाव भाग आहे हा पण पाव भाग आहे. आता 4 पाव भाग मिळून काय मिळतील एक पूर्ण वर्तुळ. ठीक आहे. एक पूर्ण वर्तुळ तयार झाले. आता ह्या पूर्ण वर्तुळाची त्रिज्या किती आहे त्रिज्या आहे 7. ठीक आहे. मग ही जी हा जो चौकोन आहे आपण चौकोन बाजूला काढूया. हा असा चौकोन आहे बघा. ह्या चौकोनात
हे जे 4 वर्तुळ आहेत, वर्तुळ आपल्याला काय काढावं लागेल की चौरसाचे क्षेत्रफळ वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ. मग आपल्याला येईल उत्तर चौरसाचे क्षेत्रफळ वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ. मग मला सांगा चौरसाची बाजू किती आली 7 आणि 7 14. 14चा वर्ग किती आला 196. आणि जो वर्तुळ आहे वर्तुळाची त्रिज्या किती आहे 7. 7 म्हणल्यावर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आलं 154. ह्यांची वजाबाकी किती आली 42. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. बघा अंडरस्टँडिंग महत्त्वाचे आहे. मी तुम्हाला मागील लेक्चरमध्ये वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं काढायचं 7 असल्यावर ते 154च येतं ते काय आहे ते मी सांगितलेलं आहे. त्यासाठी मागील लेक्चर पण बघून घ्या. एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची सरासरी बेरीज. आता हे तर काय दिलंय महत्त्वाचा शब्द सरासरी बेरीज. म्हणजे त्या बाजूंची बेरीज किती आली बाजूंची बेरीज आली 12 आणि एकूण बाजू किती 2. तर त्या बाजूंची बेरीज आली 24 सेंटीमीटर. हे लक्षात घ्या. हे तर हे फसू शकतो आपण. आणि लंबांतर दिले 8. तर समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ आपण मागील प्रश्नामध्ये सोडवलेलं आहे 1/2. समांतर बाजूंची बेरीज समांतर बाजूंची बेरीज किती आली 24 आणि लंबांतर किती आलं 8. 2 नी ह्या 24 ला भाग जाईल 12. 12 8 96. ऑप्शन 3 10चं पर्याय क्रमांक 3 उत्तर आलेलं आहे. पुढील प्रश्न बघूया. 2 वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 4:5 आहे. लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ 64 आहे. लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे 64 आहे. तर मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. आता पहिली त्रिज्या किती आहे 4r. दुसरी त्रिज्या किती आहे 5r. वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असतं πr². आपण 1 आणि 2 घेऊया. ठीक आहे. आपण अजून सोप्यात करूया. r1/r2 किती आहे 4/5 बरोबर. आणि आपल्याला काय दिलंय πr1² आणि πr2² किती दिलाय πr1² 64 दिलाय आणि 2 काढायचा आहे आपल्याला. ह्या पायला पाय जाईल ह्या पायला पाय जाईल. r1 किती आहे 4 आणि r2 किती आहे 5. मग r1 ची किंमत लिहूया 4/5/5 बरोबर 64 आणि इथं लिहूया x. ठीक आहे. आता हे 64 x इकडं x ची बाजू बदलेल आणि 64 चा गुणाकार होईल 5/4/4. आता 64 5/2 25 हे 4/2 16. 16 चौक 64 25 चौक 100. उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. सहज सोप्या पद्धतीने सुटला. दुसरी गोष्ट आपण असं करू शकत होतो की 64 ला आपण 4 ने भागलं. उत्तर काय आलं 16. ठीक आहे. 16 हे उत्तर आलं. मग 16 ज्यावेळेस उत्तर येईल इथं किती पट दिले त्याची 4. म्हणजे जर आपण अशा कॅल्क्युलेशनला गेलो तर थोडंफार ते अवघड पडू शकतं. जी सिंपल मेथड दिली त्या सिंपल मेथडने सॉल्व करा. ठीक आहे. वाटल्यास तुम्ही असं करू शकता की 64 आहे तर 64चं वर्गमूळ किती आलं 64चं वर्गमूळ आलं 8. 64चं वर्गमूळ किती आलं 8. 4ची ही किती आहे दुप्पट आहे. 4ची काय दुप्पट आहे. मग 5ची दुप्पट 10. 10चा वर्ग 100. अशा पद्धतीने तुम्ही काढू शकला असता. ठीक आहे. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 12. सोबतच्या आकृतीत आपल्याला ABCD हा आयत दिलेला आहे. ABC आणि D. AD ची लांबी दिली 15 सेंटीमीटर आणि AB ची लांबी दिली 10 सेंटीमीटर. आता AB ची लांबी 10 सेंटीमीटर दिले म्हणजे त्रिज्या किती आली ह्या अर्धवर्तुळाची. अर्धवर्तुळाची त्रिज्या आली 5 सेंटीमीटर म्हणजे 5 सेंटीमीटर त्रिज्या आली. ठीक आहे. आता 2 अर्धवर्तुळे मिळून काय होईल एक पूर्ण वर्तुळ तयार होईल. म्हणजे पूर्ण वर्तुळाची त्रिज्या आली 5 सेंटीमीटर.
मग आपल्याला काय काढावं लागेल की आयताचे क्षेत्रफळ, संपूर्ण आकृतीचे जर क्षेत्रफळ काढायचंय तर आयताचे क्षेत्रफळ अधिक वर्तुळाचे क्षेत्रफळ, आता आयताची बाजू किती आहे 15 आणि 10, 15 गुणिले 10 अधिक वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला. पायची किंमत दिली 3.14, पाय आर वर्ग असतं ते. मग इथे येईल 150 अधिक पायची किंमत किती आहे 3.14 आणि आरची किंमत किती आहे 5, 5चा वर्ग 25. 3.14 आणि 25चा गुणाकार करून घेऊया. 25 चौक 100, हातच्या आले 10, 25 एके 25, 25 आणि 10 35, हातच्या आले 3, 25 त्रिक 75, 3 78, 78.50. म्हणजेच बेरीज काय येईल 150 अधिक 78.50. उत्तर आलं 228.50. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघू. आकृतीत वर्तुळात एक चौरस अंतर्लिखित केला आहे. चौरसाच्या बाजूची लांबी. आता जो चौरस आहे त्याची बाजू किती आहे 10 सेंटीमीटर. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती. तर जर चौरस आहे 10, हा 90, मग आपल्याला काय काढावं लागेल, पहिले तर त्रिज्या काढावं लागेल. मग त्रिज्या काय येईल, ह्या चौरसाचा कर्ण म्हणजे त्रिज्या येईल. ह्या चौरसाचा जो कर्ण असेल ते आपले काय असेल त्रिज्या. हे 10 सेंटीमीटर, हे 10 सेंटीमीटर. मग चौरसाचा जी त्रिज्या आहे, चौरसाचा व्यास जो आहे, नाही, चौरसाचा कर्ण म्हणजेच वर्तुळाचा व्यास येईल. ठीक आहे. मग कर्ण किती येईल 10 वर्गमुळात 2, 10 वर्गमुळात 2. हा काय येईल, हा आला व्यास. म्हणजे त्रिज्या किती आली 5 वर्गमुळात 2, 10च्या निम्म 5, 5 वर्गमुळात 2 ही आली त्रिज्या. मग आपल्याला काय करायचंय की रेखांकित भागाचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे. आता रेखांकित भागाचे क्षेत्रफळ कसं काढावं लागेल की वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा ह्या चौरसाचे क्षेत्रफळ. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असतं, पाय आर वर्ग वजा बाजू वर्ग. आता पाय किती दिलाय आपल्याला 3.14. आरची किंमत किती आली 10 वर्गमुळात 2 चा वर्ग वजा बाजू किती दिले 10, 10चा वर्ग. 10 येणार नाही तर 5 येईल, 5 येईल. कारण की आपल्याला त्रिज्या निम्मी असते, व्यासाच्या निम्मी असते त्रिज्या. ठीक आहे. 3.14 आतमध्ये येईल 5 5 25 चा गुणाकार 200 आणि 10चा वर्ग 100. 3.14 गुणिले 50 वजा 100. 3.14 आणि 50चा गुणाकार आला 157, 157 वजा 100, उत्तर आलं 57. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलं. तर 13चं उत्तर काय आलेलं आहे, 13चं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आलेलं आहे. पुढील प्रश्न बघूया. एका समभुज चौकोनाची परिमिती. समभुज चौकोन काढून घेऊया आपण. असा हा समभुज चौकोन, त्याची परिमिती किती दिली आहे आपल्याला, जर आपण समभुज चौकोन दिलेला आहे, त्याची परिमिती दिली आहे 52. म्हणजे प्रत्येक बाजू किती आली 13, प्रत्येक बाजू 13 आली. कारण की 52 ला आपण 4 ने भागणार, 52 भागिले 4 किती आलं 13. म्हणजे प्रत्येक बाजू आली 13. ठीक आहे. त्यातील एका कर्णाची लांबी 24 दिली. मग असा हा कर्ण पकडूया आपण, 2 कर्ण काढून घेऊया. मग जो एक कर्ण आहे 24 म्हणजे त्याच्या निम्मा किती आला, हा 12, हा 12 आला. मग आपल्याला दुसऱ्या कर्णाची बाजू काढावं लागेल. ठीक आहे. मग 12 13 म्हणल्यावर हा किती येईल 5, 5 12 13 हे काय असतं, त्रिकुट असतं, म्हणून ते किती आलं 5. तर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती. आता समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती असतं, 1/2 कर्ण 1 कर्ण 2 किंवा 1/2 कर्णांचा गुणाकार. 1/2 पहिला कर्ण किती आला 24 आला, दुसरा कर्ण किती आला, ही एवढी बाजू 5 आहे. मग पूर्ण कर्ण किती असेल 5 आणि 5 10. 2 ने 24 ला भाग गेला 12चा, 12 आणि 10चा गुणाकार आला 120. 14चं उत्तर किती आलेलं आहे, पर्याय क्रमांक 2.
पुढील प्रश्न बघू. एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 24 दिलेलं आहे, एका कर्णाची लांबी दिली आहे, मग दुसऱ्या कर्णाची. मग समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय येईल? 24 बरोबर 1/2 कर्ण 1 आणि कर्ण 2. मग 24 1/2 कर्ण 1 किती आहे? 6. कर्ण 2 आपल्याला काढायचं आहे. बेत्रिक 6 हे 3 इकडं भागाकारात जाईल. 24/3 कर्ण 2 किती आला? तो 8 आला. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16 बघूया. एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. आता समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती असते? समांतरभुज चौकोन आहे, मग समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ पाया गुणिले उंची. ठीक आहे. आता क्षेत्रफळ किती आहे? 240 आहे. पाया किती दिलाय त्याचा काढायचा आहे आपल्याला. पाया काढायचा आहे. उंची किती दिली? उंची दिली आहे 20. 240/20 बरोबर पाया. 0 ला 0 जाईल. 2 ने 24 ला भागलं 12 आलं. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघू. ह्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण पृष्ठफळ व घनफळ हे घेऊन येणार आहोत. तर तुम्हाला ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते ते मला एकदा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमचे जेवढे काही मित्र आहेत त्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि आपला चॅनल हा सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की स्कॉलरशिपचे अजून जे महत्त्वाचे घटक आहेत आणि अजून ज्या ट्रिक्स आहेत तर त्या पेपरच्या आधी आपण घेऊन येणार आहोत. तर त्याच्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. शेवटचा प्रश्न आहे हा, बघूया. एका समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ. आता समलंब चौकोन दिलाय, मग समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काय असतं? बघा 3 वेळा झालंय समलंब चौकोनावरचा प्रश्न. एक छेद 2 समांतर बाजूंची बेरीज. समांतर बाजूची बेरीज गुणिले लंबांतर. ठीक आहे. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ किती दिले आपल्याला? 198 बरोबर 2 1/2 गुणाकार. आता हे आपल्याला माहित नाही. हे आपण एक बाजू किती दिली आपल्याला? त्यातील एक बाजू दिली 21, दुसरी बाजू आपण x मानू. ठीक आहे. आणि लंबांतर किती दिले आपल्याला? लंबांतर दिलेलं आहे 9. मग काय येईल? 21 अधिक x. हा कंस इकडंच राहील. हे भागाकारातलं तिकडं काय होईल? गुणाकार होईल. आणि हे 9 गुणाकारातलं इकडं काय होईल? भागाकार. 9 ने 198 ला भागलं. 9 दुने 18 9 दुने 18 22 दुने 44. 21 अधिक x ची किंमत किती आली? 44. x ची किंमत काय येईल? 44 वजा 21. उत्तर आलं आहे 23. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण सहज आणि सोप्या पद्धतीने 17च्या 17 प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत की जी सहज सुटतात. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.